मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा एका रॉयल अनारकलीची इथे स्टिचिंग पाहणार आहोत। कटिंग आपली बघून झाली आहे। तर आज बघा आपण इथे या पॉइंटला एक 9 मीटर कापड आपण इथे घेतलाय, मेन फॅब्रिक घेतलंय आणि त्यानंतर अस्तरही घेतलंय। त्याची आपण कटिंग करून घेतली आहे आणि हा आपला साडीसारखा मेन फॅब्रिक आहे। तर बघा आपण कटिंग याची बघितली। आता पार्ट 2 आपण आज बघणार आहोत। याची आपण स्टिचिंग स्टेप बाय स्टेप। रेडीमेड जसा ड्रेस असतो खाली आपण याला पूर्णपणे जो कॅनव्हास पेपर त्याची पट्टी सुद्धा आपण अटॅच करणार आहोत आणि डीप नेक घेणार आहोत पाठीमागच्या पार्ट साठीचा। तर वळूया आपण आता स्टिचिंग कडे। तर बघा इथे आपण कापड चुळचुळ ते पाठीमागचा गळा डीप आहे। आपण पिन लावून घेतलाय। आता गळ्याच्या पॉइंटला आपण अशी लाईन लावून गळा आपल्याला आतल्या साईडला उलटवून घ्यायचा आहे। कापड सुळसुळीत असल्यामुळे आपण यांना इथे हवं तर तुम्ही आधी हाताने स्टिच करून घ्या, नाही तर मग इथे पिन लावून आपण स्टिच करायचं। याला आपण पूर्ण स्टिच करून गळा इथे उलटून घेऊया। तिथे आपण स्टिच करून घेतलंय। आता जो मेन फॅब्रिक आहे त्याची आपण कटिंग केली नव्हती, तर हा पार्ट आपण कट करून गळा इथे फक्त उलटून घेणार आहोत। ड्रेसला कुठल्याही प्रकारचा आपण कॅनव्हास किंवा मग इथे पाइपिंग न करता फक्त आपण आतल्या साईडला गळा इथे फोल्ड करून दाब शिलाई लावून घ्यायची आहे। आता बघा अनारकली ड्रेससाठी आपण पाठीमागचा डीप गळा इथे स्टिच करून घेतलाय। त्यानंतर फ्रंटचा जो आपण प्रिन्स कट केला तर प्रिन्स कट अटॅच केलाय। लॉंग स्लीव आपण इथे अटॅच करून घेतलाय आणि या पद्धतीने आपण जो आपला अनारकलीचा जो वरचा घेरेचा पार्ट आहे तो आपण स्टिच केलाय। त्यानंतर आपण अंब्रेलाचा इथे पूर्ण साधारण एक 16 मीटर मधल्या कापडात आपण घेरा इथे कट केलाय। तर त्याच्यासाठी आपल्याला खाली बॉटमला कॅनव्हासची पट्टी लावायची आहे, तर ती आपण इथे कट करून घेऊया। तर इथे आपण कॅनव्हासचे जे पट्टे आहेत आपल्याला खूप सारे लागणार आहे पूर्ण घेऱ्यासाठी। तर आता याची आपल्याला कटिंग करायची। तर इथे मी सरळ आपला जो पार्ट आहे साधारण इथे 4-4 इंचाची कॅनव्हासची जी पट्टी आपल्याला सरळ पूर्ण घेऱ्यासाठी 4-4 इंचावरती आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायचे आणि हे आपण जो आपला घेरा आहे तो 4 इंचाचा घेतोय आणि जेवढा अंब्रेलाचा खाली घेरा असणार आहे तेवढा आपल्याला पट्ट्यांची उंची इथे घ्यायची, त्यांना आपण कट करून घेऊया। आता या पॉइंटला बघा आपण कॅनव्हासची पट्टी करून घेतली आहे आणि मेन फॅब्रिक पण याला अटॅच करून घेतलंय। या पद्धतीने आपण इथे पट्टी रेडी केली आहे। जेवढी घेरायला हवी आहे तेवढी आपण पूर्ण इथे पट्टी रेडी करून घेतली आणि त्याला मेन फॅब्रिक पण आपण इथे लावून घेतलंय। आता या पॉइंटला बघा आपण जो फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टला आपण इथे मॅच करून घेतलंय प्रिन्स कट वाला पार्ट। या पद्धतीने आपण कॅनव्हासची पट्टी पण पूर्ण ड्रेसला लावली आहे, पूर्ण सर्कल मध्ये आपण याला लावून घेतली आहे। आता जसं आपण पुढचा पार्ट लावला तसंच आपण सेम पाठीमागचा पार्ट लावायचा आहे आणि पूर्ण खाली कॅनव्हासची पट्टी सुद्धा मॅच करायची आहे। त्यानंतर साइड पॉइंट पासून आपण फिटिंग टाकूया, पाठीमागच्या पार्टला याला नॉड अटॅच करूया आणि हा जो आपला नेकवाला पार्ट आहे फ्रंट या पॉइंटला आपण मिडलला इथे बटन लावणार आहोत आणि पूर्ण ड्रेस आपण इथे रेडी करून घेऊया। तर इथे आपण ड्रेस पूर्ण कंप्लीट करून घेतलाय। त्याचा घेरा बघा या पॉइंटला पूर्ण इथे आपण एक 15 मीटरचा जो कापड आहे तेवढा आपण पूर्ण वापर करून याचा या पॉइंटने तुम्ही बघू शकता की पूर्ण आपण याचा घेरा आणि खाली कॅनव्हासची जी पट्टी आहे ती पूर्ण सर्कल मध्ये आपण इथे लावली आहे। त्यानंतर वरती गळ्याच्या पॉइंटला आपण इथे रेडीमेड जे बटन्स येतात ते आपण इथे बटन अटॅच केलेत। या पॉइंटला पाठीमागचा जो गळा आहे तो आपण पूर्णपणे डीप इथे घेतलाय। लॉंग स्लीव आपण याच्यावर इथे घेतलाय। कापड हा पूर्णपणे सुळसुळीत त्या प्रत्येक पॉइंटला आपण याला पिन्सचा बॉल पिनचा वापर करून आपण याला स्टिच केलंय ड्रेसला। हा आपला फ्रंट पार्ट आहे ड्रेसचा। पूर्ण घेरदार ड्रेस आपला इथे रेडी झालाय। आता आपण फ्रंट पार्ट पाहिला, त्यानंतर जसं की तुम्हाला म्हटले बॅक जो पार्ट आहे तो पूर्णपणे आपण डीप नेक घेतलाय। या पॉइंटला नॉड आपण साडीचे जिथे जो कापड होता
मेन फॅब्रिकचे त्याचे आपण नॉट बनवले आणि या पद्धतीने बॅक साईडला पण पूर्ण आपला एक सारखा इथे घेरा जो येतो रेडी झालाय। तर या पॉइंटला एकाच वेळेला ड्रेस जो आहे तो पूर्ण आपला इथे येत नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला 1 बाय 1 पार्ट करून तुम्हाला इथे मी दाखवते या पॉइंट पासून। तर ज्यांना डिटेल याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ डिटेल याचा बघायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या पद्धतीने आपल्याला ड्रेसचा कटिंग करायला हवाय, स्टिच करायला हवाय प्रत्येक साईजसाठी। आजच्या व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा आणि या पद्धतीने नवीन फॅन्सी ड्रेसेस तुम्हाला अजून यांची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे किंवा ड्रेसची तुम्हाला पेपर कटिंग जरी बघायची असेल तर त्यानुसार तुम्ही सुद्धा मला कमेंट्स करा, जेणेकरून मी तुम्हाला अगदी बेसिक पासून म्हणजे की पेपर कटिंग पासून आपण आधी ड्रेस कट करूया, त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर याची कटिंग बघूया आणि स्टेप बाय स्टेप आपण जरी 4 जरी व्हिडिओ झाले तरी आपण स्टेप बाय स्टेप याची स्टिचिंग बघूया। तर आजचा व्हिडिओ आपण ड्रेस पूर्ण इथे कंप्लीट केलाय।